मी सुधा आहे. हे नाव मी आज लिहिते कारण बऱ्याच वर्षांपासून ते वापरात नव्हतं. घरात मला आई म्हणायची, बाहेर बायको, कुठेतरी वहिनी, ताई, काकू. पण सुधा म्हणून मला कोणी हाक मारली होती का, हे आठवायला मला आज थोडा वेळ लागतो. कदाचित कॉलेजच्या काळात किंवा त्याही आधी. नंतर सगळं इतकं पटकन बदललं की नावाचं ओझंच वाटायला लागलं. माझं आयुष्य कुठेही वेगळं नव्हतं. मध्यमवर्गीय घर, सकाळी उठल्यावर चहा, मग कामावर जाणारे वडील, आईचा कायमचा घाईघाईचा चेहरा. मुलगी आहे समजून घे, हे वाक्य माझ्या कानात लहानपणापासूनच होतं. मी ते समजून घेतलं, इतकं समजून घेतलं की स्वतःला विचारायलाच विसरले. मला काय हवं आहे? लग्न झालं तेव्हा मी फार काही वाटून घेतलं नाही. लग्न म्हणजे पुढची पायरी एवढंच मला शिकवलं गेलं होतं. नवं घर, नवी माणसं, नवी नियम, मी सगळं स्वीकारलं. कारण नाकारायचं कसं हे मला कोणी शिकवलंच नव्हतं. हळूहळू दिवस गेले, मग वर्षेही गेले, मुलं झाली. तेव्हा मी खूप बिझी झाले, इतकी की विचार करायला वेळच नव्हता. डबे, शाळा, फीस, ताप, खोकला, परीक्षा, निकाल, माझं आयुष्य या शब्दांभोवती फिरत होतं. मला कधी वाटलंच नाही की मी काही गमावते, कारण सगळे म्हणायचे तुझं आयुष्य तर पूर्ण आहे. पण खरंच होतं का? मुलं मोठी झाली तेव्हा घरात शांतता आली. आधी वाटलं बरं झालं, पण ती शांतता हळूहळू बोचायला लागली. मुलं माझ्याशी बोलायची पण ऐकायची नाहीत. मी काही सांगायला सुरुवात केली की आई नंतर. हे नंतर कधी आलंच नाही. नवरा ऑफिसमधून थकून यायचा, त्याच्याशी बोलायला माझ्याकडे काही उरलेलंच नव्हतं. कारण माझा दिवस म्हणजे घर, आणि घर म्हणजे नेहमीच कंटाळवाणं काहीतरी. एक दिवस अचानक जाणवलं, घरात सगळे आहेत पण माझ्यासाठी कोणी नाही. त्या दिवशी मी स्वयंपाक करत होते, हातात चमचा होता. मीठ थोडं जास्त पडलं. कुणीतरी सहज म्हणालं, आता तुला एवढंसुद्धा नीट जमत नाही. हे वाक्य फार मोठं नव्हतं, पण त्या वाक्यानं माझ्या आत वर्षानुवर्षे साठलेलं काहीतरी हललं. मी काहीच बोलले नाही, पण त्या रात्री मला झोप आली नाही. मी उठून आरशासमोर उभी राहिले. बराच वेळ पाहत राहिले त्या बाईकडे. तिच्या चेहऱ्यावर जबाबदाऱ्यांच्या रेषा होत्या, डोळ्यात थकवा आणि आत रिकामेपणा. मला अचानक आठवलं, मी कधीतरी लिहायचे खूप मनापासून. वही होती, शब्द होते, स्वप्न होती, ती सगळी कुठे गेली मला कळलंच नाही. त्या रात्री मी एक जुनी वही शोधली. पहिल्या पानावर फक्त एक ओळ लिहिली, मला एकटं वाटतं. ते लिहिताना माझे हात थरथरत होते, पण त्या थरथरण्यात मला जिवंत असल्याची जाणीव झाली. त्या दिवसापासून मी रात्री लिहायला लागले. कुणासाठी नाही, स्वतःसाठी. घरात काहीच बदललं नाही. आजही कुणी मला विचारत नाही, तुझं मन कसं आहे? पण आता मला त्या प्रश्नाची वाट पाहावी लागत नाही, कारण मी स्वतःला विचारायला शिकले. मी अजून काही मोठं केलं नाही, माझं नाव कुठे छापून आलेलं नाही, पण मी परत माझ्याशी बोलायला लागले. कधीकधी वाटतं आयुष्यभर सगळ्यांसाठी देत राहिले आणि बदल्यात दुर्लक्ष मिळालं. पण मग विचार येतो, कदाचित मी स्वतःलाच दुर्लक्ष केलं. इतकी वर्ष आज मी हे सगळं सांगते कारण माझ्यासारख्या बाया खूप आहेत, ज्या घर सांभाळतात, नाती सांभाळतात, सगळ्यांना धरून ठेवतात आणि स्वतःला हळूहळू सोडून देतात. माझी गोष्ट इथे संपत नाही. मी इथे सुरू होते, ती इथे सुरू होते, कारण आयुष्याच्या मधल्या टप्प्यावर कळतं आपण अजून जिवंत आहोत आणि स्वतःला शोधायला कधीच उशीर होत नाही. बाईनं आयुष्यभर दिलेलं प्रेम, वेळ, त्याग हे कधीही वाया जात नाही. पण जर तिनं स्वतःला विसरलं तर सगळं असूनही ती रिकामी राहते. स्वतःची ओळख शोधणं म्हणजे घर सोडणं नाही, ते स्वतःकडे परत येणं असतं. गोष्ट आवडली असेल तर नक्कीच लाईक, कमेंट करा आणि अशा आणखीन गोष्टी पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.